आज मी AWSवरती डेमो देणार आहे. पहिलं आपल्याला पाहायचं AWS काय आहे? त्याचे फायदे काय आहे? आणि त्याचं मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे? तर त्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा क्लाउडबद्दल नॉलेज पाहिजे आणि व्हर्चुअलायझेशन काय आहे हे माहीत पाहिजे. तर मी पहिलं व्हर्चुअलायझेशन काय आहे सांगतो. समजा आपल्याला एखादी वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर डिप्लॉय करायचं असेल, त्याच्यासाठी व्हर्चुअलायझेशन आपण यूज करतो. पहिलं आपल्याकडं एक मशीन, त्याच्यामध्ये एखादी OS आणि त्याच्यावरती आपण सॉफ्टवेअर क्रिएट करतो. तर ते सॉफ्टवेअर आपल्याला अशी यूज केस आहे आपल्याकडे, की आपल्या दोन्ही सिस्टममध्ये चाललं पाहिजे. म्हणजे विंडोजमध्ये पण रन झालं पाहिजे आणि लिनक्समध्ये पण रन झालं पाहिजे. आपल्याकडे यूज केस अशी आहे, की दोन्हीकडे पण रन झालं पाहिजे. आपल्याकडे सध्या विंडोज आहे, पण लिनक्स नाही आहे. आपण व्हर्चुअलायझेशनचा टूलचा यूज करून आपण ते टेस्ट करू शकतो ॲप्लिकेशन आपल्या लिनक्सवरती पण. तर हे झालं व्हर्चुअलायझेशन. त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे? क्लाउड कम्प्युटिंग Cloud computing is the on-demand delivery of IT resources over the internet with pay-as-you-go pricing instead of buying, owning, and maintaining physical data centers and servers. You can access technology services such as computing, power, storage, database as needed. Basic cloud provider. तर ते रिसोर्सेस डिफरंट टाईपचे असू शकतात. म्हणजे लाईक सर्व्हर्स, स्टोरेज, डेटाबेस, सॉफ्टवेअर, डिफरंट टाईपचे सर्व्हिसेस असू शकतात. आपण काही सर्व्हिसेस यूज केले असतात क्लाउडचे, जसं की Google फोटोज, Google ड्राईव्ह. त्याच्यामध्ये आपण काय करतो, की आपले फोटोज, व्हिडिओज स्टोअर करून ठेवू शकतो. याच्यासाठी आपण त्याचा यूज करतो. याच्यामध्ये काही सबस्क्रिप्शन वगैरे पण असतात. तसंच हे क्लाउड कम्प्युटिंग आपल्याकडे. तसे मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत, की जे क्लाउड प्रोव्हायडर आहेत, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. त्याच्यामध्ये एक मोठ्या नाव आहे Amazon वेब सर्व्हिस, AWS किंवा Microsoft Azure, Google क्लाउड असे आहेत. ते क्लाउड प्रोव्हायडर. हे असे व्हर्चुअलायझेशन सारख्या टूलचा यूज करून मल्टिपल युजर्स, क्लायंट, ऑर्गनायझेशनला त्यांच्या क्लाउडच्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात. पहिलं पाहू आपण की हे क्लाउड आपलं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतं. आपलं एक मुलगा आहे, त्याचा एक बिझनेस आहे. त्याला त्याची सॉफ्टवेअरची वेबसाईट लाईव्ह करायची. लाईव्ह करायची जर पाहिलं आपण, त्याच्यासाठी त्याला फिजिकल सर्व्हर पाहिजे. त्याचं 24 हॉवर्स रनिंग पाहिजे ती वेबसाईट. मेंटेनन्स पाहिजे. समजा ती वेबसाईट ई-कॉमर्स असली तर क्रेडिट कार्ड डिटेल, त्याच्यासाठी सिक्युरिटी पाहिजे. हे सगळे सिक्युरिटी आपल्याला AWS प्रोव्हाईड करतं. AWS प्रोव्हाईड करतं. त्यानंतर पाहू आपण व्हॉट इज AWS. AWS Web Service is world's most comprehensive and broadly adopted cloud offering 200 plus fully featured services from data centers globally. Millions of customers, including fast-growing startups, largest enterprise, and leading government agencies, are using AWS to lower cost, become more agile, and innovative faster. म्हणजे एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आपल्याला. हे ऑफर पे ॲज यू मॉडेल यूज करतं. जितके रिसोर्सेस आपण यूज करणार तेवढं आपल्याला पे करायचं राहतं. त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस आहेत AWSच्या. ते जसं की S3 झालं, IAM झालं, EC2 झालं, या काही सर्व्हिसेस आहे. काही रिअल लाईफमध्ये पण आपण पाहू शकतो, की Netflix पण हे AWS क्लाउडचं यूज करतं, की आपल्याला मूव्ही सजेशन ह्या गोष्टी किती फास्टमध्ये ॲक्सेस केल्या जातात. AWS एवढं स्पेशल काय, त्याच्या स्कॅलॅबिलिटीमुळे
ग्लोबल रीच, रिलायबिलिटी आणि सिक्युरिटी AWS प्रोव्हाईड करतं. तर AWSचे असे डेटा सेंटर असतात. त्याच्यामध्ये ते वर्किंग करतं. म्हणजे डिफरंट डिफरंट लोकेशनला ते त्यांचे डेटा सेंटर असतात. ते आपण समजा Googleवर सर्च केलं की AWS इन्फ्रास्ट्रक्चर, तर इथे एवढे सगळे डेटा सेंटर आहेत. तिथंच डाटा स्टोअर राहतो. तर याच्यामध्येच आपण एशियाचा भाऊ. तर भारतात आपल्या इंडियामध्ये मुंबई आणि इथे हैदराबाद अशा 2 ठिकाणी डेटा सेंटर आहेत. त्याच्यामध्ये काही एजेस लोकेशन बंगलोर, चेन्नई, पुणे. ओके. तर पहिल्यांदा आपल्याला AWS वरती अकाउंट क्रिएट करावं लागतं. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल वगैरे फिल करायच्या. त्यानंतर आपण साइन इन वगैरे करतो. त्यानंतर साइन इन केल्यावर असा इंटरफेस येतो. त्याच्यामध्ये इथे सर्व्हिसेस पाहू शकतो आपण कोणत्या कोणत्या AWS प्रोव्हाईड करतं सर्व्हिसेस. इथं डेटा सेंटर कोणतं आहे, आपलं मुंबई सिलेक्ट केलेलं आहे मी. त्यानंतर इथे इथे आपल्या अकाउंटचे डिटेल्स असतील. त्यानंतर सेटिंग्समध्ये आर्क मोड, हेल्प आणि काही कॉन्फिगरेशन. तर एवढ्या रिसेंटली मी सर्व्हिस यूज केलेल्या आहे त्या इथं दिसतात आहे कन्सोलमध्ये. हा AWS मॅनेजमेंट कन्सोल. तर याच्यामध्ये पहिली सर्व्हिस पाहू आपण IAM. एक सर्व्हिसचा डॅशबोर्ड. IAM सर्व्हिसचा आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट. Using this service, we can manage users. Let's say we work in any organization, multiple users can access any services from admin. In this service, we learn user management, creation, their permissions. प्रॅक्टिकली बघू आपण एक युजर IAM युजर क्रिएट करण्यासाठी आपण युजर्समध्ये क्रिएट युजरचं नेम, कस्टम पासवर्ड. परमिशन ऑप्शन, ॲड युजर टू ग्रुप, एक्झिस्टिंग ग्रुप. तर जसं आपलं WhatsAppचं ग्रुप असतं तसं इथे पण असतं की आपण ग्रुपमध्ये एखादा युजर ॲड करू शकतो. त्याला परमिशन देऊ शकतो. काय परमिशन पाहिजे नाही त्याच्यासाठी. तर इथे मी ऑलरेडी ग्रुप बनवला आहे ॲडमिन म्हणून. त्याच्यामध्ये
ॲडमिन ॲक्सेस फुल ॲक्सेस आहे. म्हणजे IAM युजर क्रिएट करताना आपण त्याला सगळे ॲक्सेस देतो. क्रिएट युजर. IAM युजर क्रिएट झालेला आहे, तर आपण त्याचा सेपरेट एक डॅशबोर्ड क्रिएट होतो IAM युजर क्रिएट झाल्यानंतर. युजर्स. डेमो ॲडमिन म्हणून आपण युजर क्रिएट केला होता. तर हा युजर. आवाज येतोय का सगळ्यांना? माझा आवाज हो, येतोय येतोय का? सर. हो, येतोय हा, येतोय. तर बेसिकली काय आहे की AWS क्लाउड आपण यूज करतो. कुठलं पण ऍप्लिकेशन डिप्लॉय वगैरे करायचे तर म्हणजे कुठलं पण ऍप्लिकेशन जर आपल्याला कोड केला आपण लेट्स से, मग तो वेबसाईट असो, बॅक एंड ऍप्लिकेशन असो किंवा कुठल्या पण टेक्नॉलॉजीचा असो, तर ते डिप्लॉय करायला आपल्याला काही ठराविक गोष्टी लागतात. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, रॅम, CPU. त्याच्यानंतर जर वेबसाईट वगैरे असेल तर डोमेन वगैरे लागतं नाही का, व्हीप लेवल सेटिंग्स लागतात, जेणेकरून ते गुगलवरती दिसलं पाहिजे किंवा ॲक्सेसिबल असलं पाहिजे. तर मग हे याच्या दोन पद्धती असतात, एक म्हणजे ऑन प्रेम, दुसरं म्हणजे क्लाउड. ओके. ऑन प्रेम म्हणजे काय असतं की आपण स्वतःचा सेटअप सगळा स्वतः करतो. म्हणजे नेटवर्क असू द्या, सर्व्हर असू द्या, CPU असू, रॅम असू, ऑपरेटिंग सिस्टीम असू, हार्डवेअर असू, त्याच्यानंतर त्याच्या नेटवर्किंगच्या गोष्टी असू, व्हीप किंवा डोमेन सेटिंग असू, तर याला आपण काय म्हणतो, ऑन प्रेम. बरोबर, म्हणजे स्वतः केलेलं ऑन प्रेम सेटअप, ऑन प्रिमाइस. तर कंपन्यांची चॉईस असते की त्यांना काय हवंय. म्हणजे क्लस्टर जर ते मेंटेन करू शकले, प्रोडक्शन सेटअप जर स्वतः मेंटेन करू शकले, तर ते स्वतःची टीम तयार करतात, जी हे सगळं ऑन प्रेम सर्व्हर्स, त्याला बेअर मेटल सर्व्हर, हार्डवेअर सर्व्हर किंवा VM सर्व्हर म्हणतात. अशा पद्धतीने टीम्स टेक केअर करतात की किंवा कंपन्या टेक केअर करतात की त्यांची स्वतःची टीम असली पाहिजे का. त्या केसमध्ये मग ते सगळं स्वतः मेंटेन करतात. बरोबर, त्याला मॅन्युअल टीम किंवा मॅन्युअल वर्क आवर्स लागतात. बट जर त्यांना जर फास्ट पाहिजे असेल तर मग डायरेक्ट पब्लिक क्लाउड प्रोव्हायडर्स असतात, त्याच्यामध्ये मग त्यांच्या सर्व्हिसेस वगैरे असतात, बट दॅट इज पेड. ऑन प्रेमला सुद्धा पैसे लागतात का, तर यस लागतात, कारण ऑन प्रेमला पण तुम्हाला सर्व्हर्स बाय करायला लागतात. तुमच्या CPU, रॅम आणि नेटवर्क रिक्वायरमेंटनुसार IO पण असतो, स्टोरेज असतो, ऑपरेटिंग सिस्टीम असते. तर या बेसिक गोष्टी लागतात, त्याच्यावर तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. याला ऑन प्रेम म्हणतो आपण. फक्त सर्व्हरच नाही तर नेटवर्किंगच्या गोष्टी असतात, त्याच्यानंतर डोमेन मॅपिंग असतं, पब्लिक प्रायव्हेट व्हीप या सेटिंग्स पण असतात. तर हे सगळं तुम्हाला मेंटेन करायला लागतं. तर याला आपण ऑन प्रेम सेटअप म्हणतो. प्लस मग दुसरा वे आहे की तुम्हाला मग क्लाउड प्रोव्हायडरकडे जायचं का. जर फास्ट पाहिजे असेल तर बऱ्याचदा आपण क्लाउड सेटिंग्सकडे जातो. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो की पब्लिक क्लाउड प्रोव्हायडर. मग त्याच्यामध्ये AWS येतं, GCP येतं, ॲझुअर येतं. या 3 महत्वाच्या क्लाउड प्रोव्हायडर टेक्निक्स आहेत. तर प्रत्येकाचे प्रॉज अँड कॉन्स आहेत. कंपन्या ठरवतात की त्यांना कशावर जायचंय, GCP वर जायचं का, AWS वर जायचं का किंवा ॲझुअर वरती जायचं का. तर याच्यानुसार या सगळ्या गोष्टी ठरत असतात. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. हं. तर त्याच्यानुसार ते सगळं ठरतं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी हँडल होतात. म्हणजे तुम्हाला काय हवंय, कुठला सेटअप हवाय, कुठलं पब्लिक क्लाउड प्रोव्हायडर हवंय. ओके, तर त्याच्यानुसार या गोष्टी सगळ्या वर्क होतात. तर AWS हे सगळ्यात आधी आलेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे क्लाउड प्रोव्हायडर ही पर्टिक्युलर संकल्पनाच म्हणजे 2015-2010च्या आसपास चालू झाली. त्याच्या आधी जे व्हायचं ते सगळं ऑन प्रिमाइस चालायचं आणि ऑन प्रिमाइसमध्ये खूप चॅलेंजेस येतात. मग मॉनिटरिंग असू, सिक्युरिटी असू किंवा तुम्हाला एक्सपांड करायचं आहे हार्डवेअर, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये चॅलेंजेस येत असतात. ओके, तर मग
क्लाउड प्रोव्हायडरनी ऑटोमेट केलं. म्हणजे तुम्हाला जर काही गोष्टी पाहिजेत, सर्व्हर पाहिजे, सेटअप पाहिजे, तर इथं जायचं, जस्ट त्यांच्या सर्व्हिसेस यूज करायच्या. बट त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग AWS क्लाउडच्या सर्टिफिकेशन्स पण असतात, डॉक्युमेंटेशन पण अवेलेबल आहे आणि त्याच्या सर्टिफिकेशनला मार्केटमध्ये व्हॅल्यू पण आहे. जर तुमचं AWS असोसिएट किंवा AWS आर्किटेक्ट असे सर्टिफिकेशन झालेले असतील, तर त्याचा मार्केटमध्ये खूप तुम्हाला त्याचा हेल्प होतो. तर AWSचं नॉलेज असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याचं DevOpsसाठी तुम्ही काम करताय किंवा लिनक्स बॅकएंडसाठी काम करताय किंवा डिप्लॉयमेंट सपोर्टमध्ये काम करताय, SREमध्ये काम करताय, तर क्लाउड इंजिनिअरमध्ये काम करताय, तर AWSचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर्टिफिकेशन असेल तर वेल अँड गुड आहे. बट नॉलेज जरी असेल तरी पण खूप साऱ्या गोष्टी होतात. फक्त AWSच्या नॉलेजवरती सुद्धा तुम्ही प्लेस होऊ शकता. तर त्याच्यामुळे AWS आलं पाहिजे. तर आता आज प्रणव काय दाखवतोय, की त्याने AWS कसा अभ्यास कसा केलाय, कशा पद्धतीने त्याला लॉग इन करायचं, कशा पद्धतीचे त्याचे यूज केसेस असतात आणि कशा पद्धतीने आपण त्याला ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकतो. तर तुम्हाला पण काही क्वेश्चन वगैरे असतील तर अनम्यूट करायचं आहे, क्वेश्चन विचारायचा आहे. बट लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग की ह्या गोष्टी कशा काम करतात, कशा पद्धतीने आपण सेटअप करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेड आहे. ओके. AWS हे पेड असल्यामुळं त्याला चार्जेस वगैरे लागतात. त्याच्यामुळं तुम्ही पण जरी लर्निंग अकाउंट घेतलं, तर लर्निंग अकाउंटसाठी फ्री असतं किंवा लेस चार्जेस असतात. बट स्टिल तुम्ही जर सर्व्हर ऑन ठेवले, तर त्याच्यामुळं तुम्हाला जास्त बिलिंग येऊ शकतं. त्याच्यामुळं नीट समजून घ्यायचं आहे, की कशा पद्धतीने आपण अकाउंट क्रिएट करू शकतो, कशा पद्धतीने यूज करू शकतो, त्याचं बिलिंग कसं चालतं. बऱ्याचदा स्टार्टअप कंपन्या ज्या असतात त्या स्वतःचं AWS वगैरे अकाउंट मेंटेन करून ते यूज करू शकतात. कारण त्यांना टेक्निकल एक्सपर्टाईज असणं गरजेचं आहे का? नाही. स्वतःची टीम असणं गरजेचं आहे का? नाही. ते जस्ट AWSला स्वतः पण मेंटेन करू शकतात. AWSचा सपोर्ट पण भेटतो. आपण त्यांना पण कॉल आउट किंवा रीच करून त्यांच्याशी आपली रिक्वायरमेंट मांडून आपला सगळा सेटअप आपण करून देऊ शकतो. त्याचे ते पॅकेजेस वगैरे प्रोव्हाईड करतात, की इयरली किती सपोर्ट असेल काय. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आता जसं AWS आहे तसं GCP पण आहे. तसंच Microsoft Azure पण आहे. Microsoft Azure हे Microsoftचं आहे. GCP हे Googleचं आहे. ओके. Google क्लाउड प्लॅटफॉर्म. तर याचे क्वेश्चन्स तुम्हाला म्हणजे थोडंसं तरी अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. थोडंसं नीट लक्ष देऊन शिकून घ्या. क्वेश्चन असतील तर विचारत चला. ओके. आणि त्याने पण म्हणजे चांगल्या पद्धतीने सेटअप केला किंवा तो एक्सप्लोर करतोय, तर दॅट इज व्हेरी वेल अँड गुड. तर या यू कॅन कंटिन्यू प्रणव. बाकीच्यांना समजलंय ना की काय डिस्कशन चालू आहेत किंवा काय टॉपिक आहे आणि कशा पद्धतीने एक्सप्लोर करायचा आहे. प्रणव यू कॅन कंटिन्यू तुझं येस शेअर. सर. ओके आणि सर. हा अजून एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं आहे की आता जे प्रणव सेटअप करतोय त्याने जे आता दाखवलं आपल्याला, सो त्याने एक रूट युजर क्रिएट केला. ओके. रूट युजर मीन्स ऍज एन ऍडमिन लेवलला वर्क करतोय. करेक्ट. सपोज एक टीम असेल, सो एनीवन कॅनॉट ऍक्सेस डायरेक्टली ऍडमिन ऍक्सेस. ओके. सर्वजण डायरेक्टली ऍडमिन ऍक्सेस घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आपण सपोज जर आता एक्झाम्पल दिलं, जसं की गीट आहे. ओके. गीट एक सेंट्रलाइज लेवल वर्किंग करतं, जसं की आता प्रणव AWS. ब्राउझरला शेअर कर ना. ब्राउझरची स्क्रीन ठेवशील AWS ची. हा ओके. ओके. या किशोर कंटिन्यू. आता आपण सपोज आता गीटला मॅनेजमेंट करतो. आपण सपोज एक सेंट्रलाइज लेवल असते प्रत्येक MNC ची किंवा एक प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक सेंट्रलाइज रिपॉझिटरी किंवा एक सेंट्रलाइज अकाउंट असतो, जसं की आता प्रणवने क्रिएट केलंय. ओके. त्याच्यामध्ये आता टीमवर्क असेल, सो आपण टीमवर्कला ऍक्सेस घेतो, पर्टिक्युलर रिपॉझिटरीचा असेल किंवा एखाद्या ब्रांचचा असेल. ओके. तशाच पद्धतीने ह्या IAM युजर आता क्रिएट झाला. त्या IAM युजर मध्ये कसं असेल की ऍडमिन त्याला पर्टिक्युलर ऍक्सेस देणार आहे त्या युजरला, आणि तो IAM युजर जो असेल त्या पर्टिक्युलर ऍक्सेस वरती वर्किंग करणार आहे. करेक्ट. तर हाचा याचा एक मेन रोल आहे, जो की आता ते एक्सप्लेन केलाय. ठीक आहे. तर काही क्वेश्चन डाऊट जर असतील ना, तर लगेच हायलाइट करू शकता. ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल एक्सप्लोर करून. या प्रणव, यू कॅन कंटिन्यू विथ युअर हा टॉपिक. सर, म्हणजे मी हॅलो हा हा. हॅलो येस हॅलो, येस. आवाज येतोय? हा येस. हो येतोय ना गणेश, गो अहेड. हा सर, म्हणजे आता सध्याला मी तर बिगिनर आहे यामध्ये. थोडस म्हणजे समजत नाही काही. तर ठीक आहे. म्हणजे गणेश आता काहीच नाही, म्हणजे त्यांनी शोकेस केलंय ना, फक्त जस्ट एक अकाउंट क्रिएट केलंय. करेक्ट.
त्याच्यामध्ये अकाउंट क्रिएट केल्याच्या नंतर अजून सर्व्हिसेस त्याने कुठल्याच एक्सप्लोर केलेल्या नाहीयेत. म्हणजे कुठली सर्व्हिस कशासाठी वर्किंग करते, EKS काय, ACS काय किंवा VM काय, ते अजून एक्सप्लोर करणं पेंडिंग आहे. सो त्याने जस्ट सांगितलं की आता अकाउंट आपण कशा प्रकारे क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामध्ये IAM युजर कसा क्रिएट करू शकतो. IAM युजर म्हणजे हा आपल्याला करायचा नाही ऍक्च्युली, बट याचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. या आपल्याला ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करतं. आता तू सपोज वर्किंग करतोय, तुला मी ऍज अ ऍडमिन वर्किंग आहे त्याच्यामध्ये, आणि तुला पर्टिक्युलर ऍक्सेस द्यायचा आपल्या क्लाउडचा. करेक्ट. ते की माझ्याकडे पेड असेल आणि तू ऍज अ टीम वर्क म्हणून ऍज अ एम्प्लॉय म्हणून वर्किंग करतोय. सो मी तुला तो ऍक्सेस देणार आहे तुझ्याकडे, तुला फक्त लॉग इन करायचं ते ऍक्सेस घेऊन, आणि तुला जे त्याच्यामध्ये आता तू काही एक्सप्लोर करणार आहे, ACS कसं युज करायचंय, VM कसं युज करायचंय, तुला त्याचं फक्त आता लर्निंग करून त्याच्यावरती एक्सप्लोर करत चालायचं पुढे चालून. आय होप की म्हणजे तुझा डाऊट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. बट जस्ट एक स्टार्टिंग पाथ म्हणजे नेमकं शिकायचं सुरुवात कुठून करायची किंवा असं सोर्स काही थोडं. सोर्सेस साठी जर म्हटलं ना, तर सोर्सेस आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत. म्हणजे आपण याचे ब्लॉगिंग पण, आता याने हा जो टॉपिक घेतलाय याच्यामध्ये फक्त हा शोकेस करतोय, फक्त एक वेबसाईट दाखवली अकाउंट क्रिएट करून, बट याचं जे आहे डॉक्युमेंटेशन ते ऑलरेडी स्टोर आहे आपल्याकडे ऍज अ devopsflow.com वेबसाईट वरती. ठीक आहे प्रणव, कॅन यू प्लीज ओपन द वेबसाईट विच इज devopsflow.com. हे बघा आता गणेश, याच्यामध्ये केलंय आपण अनसिबल, खाली खाली जा थोडस. याच्यामध्ये आहे आता AWS IAM युजर क्रिएशन किंवा केस सर्व्हिस काय, VM काय आहे, लॅम्बडा सर्व्हिस कशासाठी युज केली जाते, फ्री ट्रायल अकाउंट म्हणजेच काय. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे. जसं की तो आता कुठलं एक अकाउंट, जीमेलचा अकाउंट क्रिएट करायला गेला, त्याच्यामध्ये तुला विचारत जाणार आहे तुझं ईमेल टाक, तुझं पासवर्ड टाक, तुझं डेट ऑफ बर्थ टाक. तर त्याच कंडिशन फॉलो करायच्यात, अकाउंट क्रिएट करून घ्यायचे. ठीक आहे. अकाउंट क्रिएट केल्याच्या नंतर तुला काहीतरी क्रेडिट्स मिळतात, जे की ऍज अ USDT मध्ये याच्यामध्ये शोकेस करतात, ते ऍज अ डेमो म्हणून, म्हणजे तू लर्निंग पाथ साठी त्याला यूज करू शकतो. जसं की तू VM क्रिएट केला, VM म्हणजे ऍज अ व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. आता व्हर्च्युअल मशीन तू क्रिएट केलंय, सो ते जर सेंट्रलाइज लेवलला असेल, म्हणजे ऍज फॉर एक्झाम्पल क्लाउड सर्व्हरला, तर एनीवन कॅन ऍक्सेस विथ दिस VM. म्हणजे त्या VM ला कोणी पण ऍक्सेस करू शकतो जर ऍक्सेस दिलेला असेल तर, ऍज अ सेंट्रलाइज लेवलला. आता सपोज मी माझ्या मशीनवरती वर्किंग करतोय, तू तुझ्या मशीनवरती वर्किंग करतोय, आपल्या दोघांना एकामेकांचं वर्किंग बघायचं. सो तो जर VM असेल तर तुला माझं वर्किंग दिसेल, आणि माझं तुला माझं दिसेल, आणि माझं तुला वर्किंग त्याच्यामध्ये, असं आपण सेंट्रलाइज लेवलला वर्किंग करू शकतो. ठीक आहे. विथ VM ऍज आपण सध्या तरी लिनक्सच यूज करतो. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या लिनक्स वरती. VM म्हणजे काय रे, की जे काही OS तू लोकली करतो ना, ती OS आपण फक्त या क्लाउड सर्व्हर वरती क्रिएट करतो. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तू हँडल करू शकतो. म्हणजे कमांड लाईन असेल, अकाउंट क्रिएशन असेल, व्हॉट एव्हर जे काही असेल ते, जे तू आता लोकली करतो. VM म्हणजे व्हर्च्युअल मशीन असतो. ओके. BM म्हणजे बेअर मेटल मशीन. BM मोठा असतो. एका BM मध्ये मल्टिपल VM बनवू शकता तुम्ही. हळूहळू होतील या गोष्टी, नाही का गणेश? थोडा आयडिया चालेल, नाही का? बट जस्ट तुम्हाला थोडासा वर्क अराउंड किंवा ओव्हरव्ह्यू आला पाहिजे, नाही का, त्याच्यासाठी थोडं लिनक्स वगैरे चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करा, नंतर समजून जातील गोष्टी. हो हो. हा सर, म्हणजे अकाउंट बनवू शकतो का आपण आता AWS चं? हा, बनवू शकता. मग आता तोच दाखवतोय ना, तेच दाखवतोय तो कसं करायचंय का. ठीक ठीक. आणि याचं रेकॉर्डिंग वगैरे असेल, म्हणजे त्याचा रेफरन्स ओके. ठीक आहे. किशोर, प्रणव, कंटिन्यू. या यस प्रणव, तू कंटिन्यू करू शकतोस समोरच्या हा, गोष्टी. इथे ब्लॉग बनवलेला आहे, हाऊ टू क्रिएट AWS अकाउंट. त्याच्यावरती पाहू शकतो तू AWS अकाउंट काय कसं क्रिएट करायचं. त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणते डिटेल्स लागतात सर्व. तर आपण IAM युजर वरती होतो आता. IAM युजर क्रिएट केल्यावरती सरांनी सांगितलं की ग्रुपच्या जशा परमिशन, कोणते सर्व्हिसेस ॲक्सेस करणार, त्यासाठी IAM यूज केला जातो. तर हे सेपरेट त्याची लिंक बनलेली आहे IAM युजरची, म्हणजे सेपरेट एक युजरसाठी. आपण ती लॉग इन करून पाहू. तर ती लिंक पेस्ट केल्यानंतर एक IAM युजरची ID क्रिएट झाली. इथे आपण IAM युजरचे ID आणि पासवर्ड टाकू.
जसं की रूट युजरने आता IAM युजर क्रिएट केला, तसं त्याचा नवीन एक डॅशबोर्ड ओपन झाला. याच्यामध्ये एकदम फ्रेश त्याचा डॅशबोर्ड असेल. कोणत्या ॲक्सेस आहे त्याला. आता IAM युजर आपण आत्ता क्रिएट केल्यामुळे त्याला कॉस्ट आणि युजेस याचाच काही ॲक्सेस नाही आहे. तसं नसतोच तसा. रूट युजरचाच असतो, IAM युजरला नाहीच असतो. तर याची यूज केस काय आहे? मॅनेज इन AWS अकाउंट करू शकतो आपण. टेम्पररी ॲक्सेस जसं की आपण गिटला करतो ब्रँचेससाठी थोड्या वेळासाठी. वर्किंग झालं की कोड पुश करतो, नंतर दुसरी ब्रँच घेतो तसं. रिस्ट्रिक्टिंग ॲक्सेस करू शकतो आपण. आणि IAM युजर डेली यूजसाठी आपण IAM युजरच क्रिएट करतो. रूट युजरवरती कमी वर्किंग असतं. तर सेकंड सर्व्हिस आहे EC2. EC2 एक्सप्लोर करू आपण. तर EC2 इन्स्टन्स काय आहे? EC2 Amazon इलास्टिक क्लाउड कम्प्युटिंग जसं की आपलं VM असतं. क्लाउड सर्व्हिस, व्हर्च्युअल सर्व्हर्स फॉर इन्स्टन्सेस which you can run application. तर याच्यामध्ये सगळं EC2 मध्ये आपल्याला OS भेटते, रॅम, CPU, नेटवर्क आणि हाऊ टू ॲक्सेस मशीन. तर लॉन्च इन्स्टन्स एक इथं सगळे डिटेल्स आहे EC2 चे कसे क्रिएट करायचे आणि काय काय भेटतं. तर माय सर्व्हर पहिलं आपलं VM क्रिएट करू EC2 आपण. तर OS उबंटू म्हणजे इथं तुम्ही OS वगैरे चूज करू शकता बरोबर, की रॅम, रॉम, ऑपरेटिंग सिस्टीम, बेसिक इन्स्टॉलेशन्स, नेटवर्क, या सगळ्या गोष्टी म्हणजे सर्व्हर तयार करू शकता काइंड ऑफ. त्याचे पण तुम्हाला किती इन्स्टन्स पाहिजे ते सगळं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर इन्स्टन्स टाईप आपण T3 मायक्रो चूज केला आहे. त्यानंतर OS उबंटू चूज केली आहे. त्याच्यामध्ये इथे फायरवॉलचे कोणते ॲक्सेस करायचे हे सगळं इथं आपण चूज करू शकतो. तर HTTP केलं आहे मी आणि खाली किती इन्स्टन्स पाहिजे इथे सध्या एकच घेतलाय आपण, सध्या एकच इन्स्टन्स पाहिजे. इथे सगळे डिटेल्स आहे म्हणजे रॅम, रोम किती आहे. तर हा इन्स्टन्स घेतलाय आपण T3 मायक्रो. तर ह्या इन्स्टन्सवरती एक वेब सर्व्हर इन्स्टॉल करून पाहू आपण. तर इथे एक स्क्रिप्ट राईट करतो मी, माझ्याकडे ऑलरेडी आहे स्क्रिप्ट. तर ह्या स्क्रिप्टमध्ये मशीन अपडेट करणे, वेब सर्व्हर इन्स्टॉल करायचे आणि त्यावरती एक सिंपल वेबसाईट कशी होस्ट करायची तर ते या स्क्रिप्टमध्ये सांगितलं आहे. एकदा चेक करायचं काय काय चूज केलं आहे आपण. लॉन्च इन्स्टन्स म्हणायचं. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक की पेअर बनवावं लागते. ती की पेअर म्हणजे आपण हे VM कसं ॲक्सेस करू शकतो याच्यासाठी की पेअर आहे. तर ती काही पण देऊ शकतो आपण, एक नाव डेमो की. काहीतरी प्रॉब्लेम झालाय.
ठीक आहे, तू डॉक्युमेंटेशन मधनं दाखवू शकतो नाही का? डॉक्युमेंटेशन नाही बनवलेलं सर. आमचा ओके. नो त्याला ऍक्सेस नाहीये, सो त्याला ऍक्सेस द्यायला लागतील मे बी. सो यू कॅन कंटिन्यू विथ रूट युजर. सध्या तू आय एम युजर मध्ये आहे, सो तू रूट युजरने करू शकतो या गोष्टी. ओके. तर रूट युजरने आपण क्रिएट करू VM. नाही, आय थिंक तू अजून पण आय एम युजर मध्येच आहे. राईट साईडला वरती जर बघितलं ना, सो तिथं आपला आय एम युजर दिसतोय. हो. रूट मध्ये नाहीये तो अजून पण. एकच मिनिट. लॉग आउट करून डायरेक्टली प्रायव्हेट विंडो वरती करू शकतो तू पण. तो डायरेक्ट ऍक्सेस घेतोय, आय थिंक कॅशे मेमरीने किंवा कुकीजने तो ऍक्सेस होतोय. सेटिंग्स. इथून लॉग आउट करून साइन आउट. तर IM युजरला परमिशन द्यावं लागतात, त्यासाठी प्रॉब्लेम होत आहे. ओके. तर रूट युजरमध्ये आपण IM EC2 इन्स्टन्स क्रिएट करून पाहू. लॉन्च इन्स्टन्स. सर्व्हरचं नाव OS सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपण फ्री ट्रायल यूज करतोय, त्याच्यामुळं ही सर्व्हिस भेटलेली आहे आपल्याला. IM Amazon मशीन इमेज हे. इन्स्टन्स 2 व्हर्च्युअल CPU 1 GB मेमरी एवढं ह्या इन्स्टन्समध्ये भेटतंय आपल्याला फ्री टायरसाठी. ओके. इन्स्टन्स 1 इन्स्टन्स घेतोय आपण.
तर याच्यावरती सर्व्हर इन्स्टॉल करू आपण आणि एक वेबसाईट होस्ट करून बघू. त्याच्यासाठी ही स्क्रिप्ट. ओके. लॉन्च इन्स्टन्स. किती फास्टमध्ये आपलं एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट झालेलं आहे. तर त्याची आय डी क्रिएट झालेली आहे आपली. इथे इन्स्टन्स आहे 2 रनिंग. एक बनवलेला अगोदरचा आणि आत्ताचा. इथे करून चेक करून पाहू शकता तुम्ही कोणते युजर आहे. हा आत्ता क्रिएट केलेला आहे आपण. इथे सगळे इथे आपल्याला त्याचा एक पब्लिक आय पी क्रिएट झालेला आहे, प्रायव्हेट आय पी क्रिएट झाला आहे. तर त्याची आय डी, इन्स्टन्स टाईप कोणता आहे, हे सगळं डिटेल्स आपल्याला इथे दिसतात आहे. तर आता जे आपण सर्व्हर इन्स्टॉल केलं होतं आणि त्याच्यावरती एक वेबसाईट क्रिएट केली होती, तर ते पाहू आपण ते कुठं आहे. तर हा पब्लिक भेटला आहे. आपण पब्लिकने हा ॲक्सेस करू शकतो. तर नेटवर्कमुळे काही प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळं ते दिसत नाही आपल्याला. ठीक आहे ना. बाकी अजून कुठल्या सर्व्हिसेस एक्सप्लोर केल्या होत्या का? आय एम युजर झालं, EC2 इन्स्टन्स झाला, आणखी ट्राय केलं का काय? हो, S3. PS3 दाखवू शकतो का क्विक? हो, दाखवू शकतो. एकच मिनिट. आणि EC2 इन्स्टन्सला तू लोकल वरनं पण कनेक्ट करू शकतो ना, ते दाखवलं का? म्हणजे लिनक्स सर्व्हरला आपण जसं SSH करतो ते ट्राय केलं का तू? सर्व्हरच्या आतमध्ये जाऊन तू कमांड्स वगैरे टाकू शकतो तिथं. हो, केलं होतं ट्राय पण ते नाही होतं. SSH क्लायंट टाकायला लागतो ना तुला. त्याचे स्टेप्स असतात, त्या पण एक मे बी नंतर पण करू शकतो तू, किंवा हो, ते डॉक्युमेंट नाही करताना. केलं. तिथं वरती कनेक्ट म्हणून येतं, ते बघितलं होतं का? हो, येते कनेक्ट. हम्म त्याच्यातून तो जाऊ शकतो आतमध्ये.
कमांड्स वगैरे ट्राय करू शकतो सगळं. ते नंतर पण करू शकतो, जस्ट फॉर विजिबिलिटी. ठीक आहे सर. S3 एक्सप्लेन करा मला. तर S3 ही पण एक अशी सर्व्हिस आहे AWS मध्ये. याच्यामध्ये S3 म्हणजे सिम्पल स्टोरेज सर्व्हिस. त्याच्यामध्ये आपण इमेजेस, व्हिडिओ, बॅकअप आपला ठेवू शकतो, अशी सर्व्हिस आहे ही. तर आपण याच्यामध्ये जे इमेजेस आणि व्हिडिओज, फाईल्स वगैरे शेअर करतो ते एक ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करतं. जसं की आपलं गुगल ड्राईव्ह त्याच्यासारखीच अशी एक सर्व्हिस आहे. तर ही S3 सर्व्हिस. इथे आपल्याला S3 बकेट क्रिएट करावं लागतं. त्या बकेटचं नाव युनिक पाहिजे. तर युनिकसाठी आपण आजची डेट देऊ. तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओनरशिप, ब्लॉक पब्लिक ॲक्सेस, सेटिंग, बकेट वर्जनिंग, टॅग ऑप्शनल. बकेट नेम चेंज करणं. ऑलरेडी एक्झिस्ट. ऑलरेडी टेकन. ओके, म्हणजे झाली का क्रिएट काय? ओके. तर ह्या नावाने आपण बकेट क्रिएट केली होती S3 बकेट. त्याच्यामध्ये आपण इमेजेस स्टोअर करू शकतो, फाईल. तर ही आपली बकेट आहे. अपलोड. ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो, ॲड फाईल्स, ॲड फोल्डर्स. तर आपण फाईल टाकून बघूया. एक इमेज, इथं त्याचं नेम, फोल्डर, इमेज टाईप, किती साईज सगळं दाखवतं आपल्याला ते. ओके, तर झाली क्रिएट. त्याचं नाव सगळं इथं दाखवतं आपल्याला. कोणत्या रिजनमध्ये क्रिएट झाली आहे, मॉडिफाय कधी झाली आहे, टाईम, साईज, टाईप काय आहे. तर आपण इथून डाउनलोड पण करू शकतो, ओपन करू शकतो, URL पण कॉपी करू शकतो. तर याचा यूज केस असा आहे की आपण आपल्या PDF, इमेजेस, व्हिडिओ इथं अपलोड करू शकतो S3 मध्ये आणि ते स्टोअर होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे UI ने पण ऍक्सेस असतं आणि टर्मिनल वरनं पण ऍक्सेस असतं. तर टर्मिनल वरनं पण तुम्ही S3 किंवा SSH नाही का, EC2 इन्स्टन्सला हे सगळे ऑपरेशन्स जे लोकली करतात तसं करू शकतात त्या सर्व्हरवर. ऍक्सेस कंट्रोल पण मेंटेन करू शकता की कोणी रीड केले पाहिजे, कोणी राईट केली पाहिजे, किती दिवसानंतर डिलीट झाली पाहिजे, किती जणांना ऍक्सेस द्यायचा. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता याच्यामध्ये.
सर Okay, any डाउनलोडिंग. questions, team? I think good demo so far. Pranav, do you want to add anything? You can continue. नो सर, एवढ्या सर्व्हिसेस होत्या. ठीक आहे, आय थिंक व्हेरी वेल डेमो. सो AWS साठी बेसिक तुम्हाला स्टार्ट करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी काय गोष्टी लागतात. एक तर AWS म्हणजे काय, AWS कधी यूज करायचं, ऑन प्रेम आणि पब्लिक क्लाउड म्हणजे काय, पब्लिक क्लाउड मध्ये वेगवेगळे किती टाईप येतात, आणि AWS चे अल्टरनेटिव्ह काय आहेत, जसं की GCP, Azure हे अल्टरनेटिव्ह झाले. त्याच्यानंतर मग AWS चे यूज केसेस काय येतात, कशा पद्धतीने त्याचं बिलिंग चालतं, काय सपोर्ट लागतो, अकाउंट वगैरे कसं क्रिएट करायचं, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण कशा कशा पद्धतीने लर्न करू शकतो. तर हा पार्ट त्याने घेतलाय. सुरुवातीचं एक सेशन म्हणजे आजचं खूप आहे, त्याच्यामध्ये पण 3 मेजर सर्व्हिसेस त्याने दाखवल्यात, की आय एम युजर, EC2 इन्स्टन्स, त्याच्यानंतर S3, अशा आणखी खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत. तर AWS च्या कमीत कमी 10 ते 15 सर्व्हिसेस आपल्याला यायला पाहिजेत चांगल्या. आणि हे सगळं मग शिकल्यानंतर तुम्ही AWS सर्टिफिकेशन्स वगैरे पण करू शकतात. खूप साऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये याचा जॉब प्रोफाईल मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यूज होतो. क्लाउड वरती काम असणं म्हणजे काय असतं, तर AWS वर काम असणं, किंवा GCP वर काम असणं, किंवा Azure वर काम असणं, असं कोर कन्सेप्ट जे आहेत ते सगळीकडे सेम आहेत. डे ऑफची प्रोफाईल झालं, त्याच्यानंतर SRE ची प्रोफाईल झालं, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशनची प्रोफाईल झालं, नेटवर्क इंजिनियरची प्रोफाईल झालं, त्याच्यानंतर क्लाउड इंजिनियरची प्रोफाईल झालं. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून लर्न करू शकता. तर बेसिक म्हणजे आलं पाहिजे, आणि बेसिक वरनच तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी येणार आहेत. त्याची प्रॅक्टिस वगैरे करायला पाहिजे. तर नेक्स्ट टाइम मे बी टर्मिनलवरनं पण दाखवशील काही ऍप्लिकेशन वगैरे यूज केसेस दाखव, की काही तू बिल्ड करतोय, त्याच्यावर डिप्लॉय करतोय, CI/CD वर कसं इंटिग्रेट करू शकतो, आणखी काही यूज केसेस जे आहेत त्या तू आणखी दाखवू शकतो. तर प्रणव हे टेक केअर करशील, आणखी इम्प्रुव्हमेंट एरिया ब्लॉग वगैरे पण तसं अपडेट करशील. ठीक आहे. ठीक आहे सर. क्वेश्चन्स आहेत का बाकीच्यांना? गणेश, किशोर, श्रुती, सुमित? नाही सर. समजलंय ना काय आहे काय नाही, AWS म्हणजे काय? हो सर, थोडीफार आयडिया आली, पण आता जस्ट मी फर्स्ट लेक्चर करतोय आता, त्याच्यामुळे थोडस. नाही नाही, होऊन जाईल, काय नाही. थोडंफार लर्न करायचं, प्रॅक्टिस करायची. त्यांनी स्वतः हो, जोपर्यंत नाही करत तोपर्यंत नाही येणार. तुम्ही मी आता स्वतः अकाउंट अकाउंट क्रिएट बनवतो. करा, आणि हेल्प घ्या हो, प्रणव सरांची. त्याच्यानुसार हो, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. हो, चालतंय. चलो बाय, थँक्यू. सुमित, तुला काही क्वेश्चन्स? नाहीये. नवीन आहे तर म्हणजे थोडस मी करतो. प्रणव सरांकडून घेतो. प्रणव किशोर सरांकडून आयडिया घ्या त्याच्या. चालेल. आणि श्रुती आहे, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये पण आपल्याला युटिलाइज करायचं, याच्यामुळे दिस नॉलेज इज व्हेरी हेल्पफुल. फार्मर जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यावरती तुला कॉन्ट्रीब्युशन करता येऊ शकतं याचं. यू कॅन युटिलाइज दॅट, लर्न करून घेशील, शिकून घ्या. नाही का, सोपं आहे, खूप अवघड नाही असं काय. ठीक आहे ना श्रुती? येस सर. ठीक आहे, चालेल. वी कॅन कन्क्लूड. नेक्स्ट स्टेप्स क्लिअर आहेत प्रणव? हो सर. स्टॉप करू शकतो रेकॉर्डिंग.